नंतर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व गायकांची मी भारतीय बौद्ध महासभेचा माजी जिल्हाध्यक्ष. लहानपणापासून गाण्याची आवड असल्यामुळं गाण्याच्या माध्यमातून मी प्रबोधन करत गेलो आणि विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली संस्था आहे ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. या संस्थेअंतर्गत प्रमाणितपणानं आणि इमानदारीनं कार्य केलेलं आहे आणि सर्व तरुणांना सोबत घेऊन काम करून इथपर्यंत आलो आहे. आणि स्वतः हा माणूस प्रामाणिक असायला पाहिजे आणि समाजाशी प्रामाणिक असलं पाहिजे. आणि इथं मला जे काही अभिरा फाउंडेशनचे प्रवर्तक मुदितानंदजी थेरो, तसेच आयोजक शाहीर भगवानराव वाघमारे आणि शाहीर भीमराव वाघमारे आणि शिवाजी सुगंधे साहेब यांच्या सर्व कार्यकारिणीनं माझं जे कार्य आहे ते पाहिलं. त्यांनी गेल्या 2-2.5 वर्षापासून एका एक्झिक्युटिव्ह पदावर, जसं मी 2026 धम्मदीक्षा सोडून 60 वर्षापासूनच आम्ही सोबत होतो. तसे माजी जिल्हाध्यक्ष राहुल गायकवाडसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हाला कुठल्याच प्रकारचा गर्व आता अभिमान नाही. आणि जी बी चळवळ आहे नेक इमान इतबारे आणि मुलंसुद्धा मी कुणाचे झेंडे किंवा कुणाच्या वाड्यावर पाठवलेले नाहीत. स्वाभिमानी चळवळ ही जीवन ठेवलेली आहे. त्याचं एक धोतक आणि एक बक्षीस दिलेलं आहे, ते माझी एक ठेवा आहे. जे आहे जे बाबासाहेबांनी आम्हाला दिलं आहे ते जतन करू, सांभाळू आणि जीवात जीव आहेपर्यंत माझ्या परिवारासहित निष्ठेने तळमळीनं धम्मकार्य करू. वतीनं धन्यवाद व्यक्त करतो.